जसं तुम्ही ऍडव्होकेट आहात, मनोज जरांगेंसोबत देखील एक ऍडव्होकेट पूर्ण ऍडव्होकेटची टीम असते, त्यांची ही गोष्ट लक्षात आली नसेल किंवा त्यांनी सर मी जजमेंट वाचून दाखवलं, कुठच्या सालचं आहे तेही वाचून दाखवलं, पार्टीज कोण आहे तेही वाचून दाखवलं, 2006 या EIR मध्ये कोर्ट झालेला आहे तेही मी असं त्या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेला आहे. त्याच्यामुळे आता हा एका अर्थाने प्रश्न सर्व मराठा कुणबी आहे असा जो इश्यू होता त्याला कोर्टाने फुलस्टॉप केलेला आहे. त्याच्या पुढे जाता येत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे आम्ही जो म्हणून मगाशी मी म्हणालो की वंचित बहुजन आघाडीने जो तोडगा मांडला होता की ओबीसीच्या आरक्षणामधनं मराठ्याला देण्याच्या ऐवजी मराठा समाजाचं वेगळं ताट करून त्याला असं आरक्षण द्या तर ते टिकणार राहील अशी असणारी परिस्थिती. पाटलांशी बोलला सुद्धा होतात, म्हणजे ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीचं सगळं वारं वाहत होतं त्यावेळेला तुमचा संवाद सुद्धा झाला होता. त्यावेळीची तुमची ही भूमिका तुम्ही त्यांना यावेळीची भूमिका ती आजही बरोबर ती तुम्ही त्यांना व्यवस्थित समजावून सांगितली होती. तरी सुद्धा त्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मधूनच आणि कुणबी म्हणूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मग ही मागणी ही समाजाला भरकटणारी की वाटत नाही का आपल्याला? मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारण्याचा खेळ त्या ठिकाणी केलेला आहे आणि जसा वेळ जाईल तसतसं आपल्याला लक्षात येईल की या निर्णयामुळे मोहळ उठून काही जणांना जे आरक्षण मिळत होतं कदाचित त्यांना आरक्षण मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे सर हा जो मोहळ तुम्ही बोलताय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला समोर ठेवून हे सगळं करण्यात आलं असं तुम्हाला, कारण त्या पद्धतीने ते दाखले तयार केले जातील आणि पुन्हा ओबीसी मधून आपण उमेदवार होऊ अशा प्रकारे तयार करणार एक फळी तयार केली जाणार आहे. आता सर्टिफिकेट मिळालं तर मी ओबीसी मधून उभं राहणारच, ती कॉन्टेस्ट होणारच त्या सगळ्या याच्यामध्ये. आता या मार्लाबार्लीच्या निर्णयाप्रमाणे स्क्रुटिनी कमिटीला जे आहे ते ज्यांच्या रेकॉर्डमध्ये मराठा आहे त्यांना कुणबी सर्टिफिकेट तुम्हाला देता येणारच नाहीये या निर्णयाप्रमाणे. त्याच्यामुळे नुसतं सर्टिफिकेट कॅन्सल होईल एवढं नाही तर ज्यांनी व्हॅलिडिटी दिलेली आहे त्यांनी कोर्टाच्या निर्णयाला डावलून व्हॅलिडिटी दिलेली आहे म्हणून त्याच्या विरोधात सुद्धा कारवाई होऊ शकते. सर ते शिंदे समिती होती ज्यांनी सगळ्या नोंदी शोधून काढल्यात आणि हा जो GR निघाला त्याच्यामध्ये पण कुणबी मराठा आणि मराठा कुणबी ह्या असे याच्यामध्ये जर वंशावळ सापडली तर त्यांना ते दाखले ओबीसीचे दाखले देण्यात यावे असं स्पष्ट लिहिले. तर ते दाखले देण्यात आले तर ते कोर्टाच्या तांत्रिक बाजूने ते व्यवस्थित असतील किंवा ते टिकतील का? मी तुम्हाला सर जे वाचून दाखवलेलं आहे ते जजमेंट असं म्हणतं की सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधता येत नाही. कुणबी हा कुणबीच, पण सर्वच मराठी कुणबी आहे असं नाही. तेव्हा ज्याच्या सर्टिफिकेट वरती मराठा आहे त्याला माझा व्यवसाय हा कुणब्यांचा व्यवसाय होता हे त्याला सिद्ध करावं लागतं. आता शिंदे समितीनं जे 2.5 वर्षात जे काम केलं सर, 7,000 गावांमध्ये नोंदीच नाहीत आणि 2,500 पैकी जर 8,000 फक्त व्हॅलिड होत असतील, 2.5 लाखापैकी 8,000 फक्त व्हॅलिड होत आहेत, याला काय म्हणायचं? फसवी, याला फसवी. विकास करायचा नाही, ऑल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ लाईव्हलीहूड हे निर्माण करायचं नाही. शासनाची तिजोरी फक्त लुटण्याच्या पलीकडे तिचा वापरच करायचा नाही. आणि मग बेरोजगारी वाढली की मग त्या बेरोजगाराला आरक्षणाचं गाजर की त्याच्या पुढे नाचवायचं आणि तू उत्तीर्ण झालं की तुला नोकरी लागली
त्याच्यामध्ये त्याचं 30 वर्षाचं वय निघून जातं आणि मग तुझी 30 वर्ष झाली, आता तू नोकरीला अनफिट आहे, पोट मोकळं होतं. म्हणजे तर थोडक्यात हे जे आरक्षण दिले ते कायद्यात टिकणारं नाहीये. बिलकुल टिकणार नाही. एक प्रश्न असा आहे की आंदोलन ज्या वेळेला सुरू होतं तर पहिले 4 दिवस ना सरकारचा कुठल्याही पद्धतीचा प्रतिनिधी आला नाही आणि कोर्टाच्या रेट्या तयार करून किंवा कोर्टाच्या आडून शासनानं या आंदोलनावर दबाव वाढवला का? कारण ज्या पद्धतीनं कोर्ट ऍक्टिव्ह मोडवर होता आणि महाधिवक्ता स्वतःच कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना म्हणत होते तुम्ही निर्देश द्या, तुम्ही हे द्या, अशा पद्धतीचे जे आर्ग्युमेंट करत होते. दुर्दैवाने मी असं म्हणेन की पॉलिटिकल लिडरशिप राहिलेलीच नाही. डिसिजन मेकिंग लिडरशिप जी पाहिजे ती डिसिजन मेकिंग पॉलिटिकल लिडरशिपच राहिलेली नाही. त्याच्यामुळे पोस्टपोन करणारी ही लिडरशिप त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि पोस्टपोन करणारी लिडरशिप असल्यामुळे कोणीतरी मला आधार द्यावा अशीच असणारी परिस्थिती आहे. पण मी स्वतःहून तो निर्णय कधीच घेईन. पण मग हे तुम्ही आंदोलनाबद्दल बोलत आहात का सरकारबद्दल बोलत आहात? सरकारबद्दल